ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना जालना न्यायालयातून पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस। ओबीसी प्रवर्गातून राजपूत समाज घुसलेला असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं होतं वक्तव्य। वक्तव्याच्या विरोधात हाके यांना आज जालना येथील राजपूत समाजाने जालना न्यायालयातर्फे बजावली कायदेशीर नोटीस। आता आम्ही हाके यांच्या विरुद्ध न्यायालयात लढा देणार। लक्ष्मण हाके दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून दंगल घडवण्याचा त्यांचा उद्देश आहे। महाराणा ब्रिगेडचे धनसिंग सूर्यवंशी यांचा आरोप। ओबीसी प्रवर्गात राजपूत समाज घुसलेला असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं। त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आज दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हाके यांना जालना येथील राजपूत समाजाने जालना न्यायालयातून कायदेशीर नोटीस बजावली। यानंतर आम्ही हाके यांच्या विरुद्ध न्यायालयात लढा देणार असल्याचं महाराणा ब्रिगेडचे अध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी यांनी म्हटलंय। ओबीसी प्रवर्गातून राजपूत समाज घुसलेला आहे असं म्हणत लक्ष्मण हाके दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून दंगल घडवण्याचा त्यांचा उद्देश आहे। त्यामुळे आज राजपूत समाजाच्या वतीने हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट शैलेश देशमुख यांनी दिली आहे। आज नोटीस काय पाठवलेली हाकेंना? लक्ष्मण हाके यांनी राजपूत समाजाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे की राजपूत समाज जो आहे तो ओबीसी मध्ये नाहीये, तो घुसलेला आहे। हाकेला कुठलाही अभ्यास नसताना त्यांनी तो हा बोललेला आहे। त्याचप्रमाणे महाराणा ब्रिगेडचे धनसिंग भैया सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आम्ही त्याला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती आम्ही न्यायालयीन खटला सुद्धा भरवणार आहोत। काय नाव आपलं? ॲडव्होकेट शैलेश देशमुख। तुम्ही काय नोटीस आज हाकेंना पाठवलेली? आमचा विषय मुळामध्ये असा आहे की ओबीसीचे स्वयंघोषित नेता आणि वडापाव घोषित असे झालेले लक्ष्मणजी हाके यांनी बोलताना राजपूतांच्या जातपत्र संदर्भात म्हणजे वक्तव्य केलेलं आहे, जे कोणत्या प्रकारचा अभ्यासपूर्ण नाही आहे। राजपूताना म्हणजे हिंदुत्व आहे, राजपूताना म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, या संदर्भात यापूर्वी मी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये ओबीसीचा आपण एक प्रश्न मांडत असताना राजपूतांचा कोणताही प्रश्न विषय नसताना त्या अनुषंगाने काहीतरी गरळ ओळखायची, फक्त परिस्थितीच्या हव्यासापोटी फक्त मी मीडियामध्ये हे झालो पाहिजे, दिसलो पाहिजे, तर हे अत्यंत चुकीचं आहे। ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत लढू शकत नाही, हाके साहेब तुमच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही, की तुमच्या पाठीमागे जे राजकीय शक्ती आहे तेवढी शक्ती आमच्या पाठीशी नाही आहे आणि आम्हाला अपेक्षा पण नाही आहे। कारण राजपूताना हा घोषित आहे, स्वयंभूत आहे आणि त्याला कोणाची गरज पडत नाही, कोणाची पाठीशी हात असला पाहिजे। आम्हाला कोणाची पाठिंब्याची गरज नाही आहे, कारण तो स्वयंनिर्माता आहे, क्षत्रिय आम्ही आहोत। आणि अशा वेळेस तुम्ही राजपूतांच्या संदर्भात बोलता। एक तर राजपूतांना जात प्रमाणपत्र भेटत नाही आहे, राजपूतांचे अनेक प्रश्न आहेत। राजपूत एकेकाळी एक क्षत्रिय म्हणजे त्यामध्ये सर्व आले, त्यामध्ये एकेकाळची राज्यसत्ता निवडले लोक, आजची परिस्थिती त्यांची तुम्ही बघा ना। आणि तुम्ही बोलत असताना काहीतरी बोलायचं। या अनुषंगाने आमच्या मनाला जे ठेस पोहोचलेले आहे, आमच्या भावनांना जी ठेस पोहोचलेली आहे महाराष्ट्रातल्या अखंड सकल राजपूतांच्या, या अनुषंगाने मी यासुद्धा पूर्वी बोललो होतो। त्यांनी माफी मागितली, पण त्या माफी आम्ही देणार नाहीत। ठीक आहे, आपल्या धर्मात सांगितले क्षमा विरस्य भूषणम, परंतु तुम्ही बोलताना काय बोलता, पुन्हा माफी मागता सुद्धा तुमची जो युगो आहे तुमच्यामधला तो वारंवार समोर होतोय, ते अत्यंत चुकीचं आहे। म्हणून आज सन्माननीय विधिज्ञ ॲडव्होकेट शैलेशजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी नोटीस पाठवलेली आहे। आठवड्याभरामध्ये या संदर्भात उत्तर नाही भेटलं तर सन्माननीय देशमुख साहेब न्यायालयीन लढा लढणार आहेत आणि या संदर्भाने राजपूतांना पूर्णपणे आपली भूमिका मांडणार आहे।